हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या सर्व कोर फ्रेंड्सचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी कलेक्शनचा व्हिडिओ म्हणजे साडी कलेक्शनचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर माझ्याजवळ साड्या आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला करूया सुरुवात. तर येथे ही खण साडी आहे. तर म्हणजे 700 रुपयाची आहे ही साडी, खण साडी. तर चॉकलेटी कलरची याची म्हणजे बॉर्डर आहे आणि ग्रे कलर आहे यामध्ये. आणि याला असे गोंडे दिलेले आहेत पदराला. पूर्ण प्लेन आहे ही साडी. तर अशा पद्धतीचे लटकन आहे आणि त्यावरती ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज आहे. आणि असे स्लीवला असे फ्रिल शिवलेले आहे मी. आणि गोलगळा आहे आणि त्याला चॉकलेटी गोट लावलेला आहे. तर अशा पद्धतीची साडी आहे, खूप छान आहे. आणि ही साडी आहे ही म्हणजे मोरपंखी कलर आहे आणि रेड बॉर्डर आहे याची. तर 900 रुपयाची साडी आहे ही. पिकॉकचे वर्क आहे याच्यावर, पिकॉकचं. तर खूप छान वाटते ही साडी. तर ही जालन्याला घेतलेली होती मी. 900 रुपयाची साडी आहे ही. तर त्या साडीवरचं ब्लाऊज आहे मोरपंखी साडीवरचं. तर समोरून कटोरी आणि असा गळा शिवलेला आहे. तर छान आहे. इथं बटन पण होतं पण ते तुटलं, तर मी आता दुसरं त्याला लावणार आहे. भरपूर वर्षाची आहे ही साडी, पण घेतलेली जालन्याला घेतलेली आहे वंदनामध्ये. तर खूप सुंदर आहे ही पण. चापून चोपून म्हणजे नेसता येते. अंगाला छान चापून चोपून राहते. तर ही साडी आहे तर ही दिवाळीला घेतलेली आहे. मागच्या दिवाळीला जे गेली ही दिवाळी, त्या दिवाळीला घेतलेली होती. तर असं आहे आतमध्ये. आणि याची बॉर्डर अशी आहे, लेस मल्टी कलरचे फ्लावर आहे यावरती. तर खूप छान वाटते ही पण. आणि यावरती रेडीमेड ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीचे हा आहे फ्रंट नेक आणि स्लीव लांब आहे आणि असा बॅक नेक. तर एका साईडने याला चेन आहे. तर रेडीमेड आहे यामध्ये कप होते, तर मी काढून टाकले ते. तर छान आहे ही पण साडी. पण मला शिवूनच ब्लाऊज आवडतात, कारण रेडीमेड ब्लाऊज एवढे छान बसत नाही. तर ही आहे, ही माझ्या बहिणीनं दिलेली साडी आहे. चॉकलेटी आणि गोल्डन कलरचे दोन मिक्स, म्हणजे असं मिक्स आहे दोन, म्हणजे दोन सुतं पण वेगवेगळे आहे. छान आहे साडी. 2 कलर आहे यामध्ये आणि कपडे पण वेगवेगळे आहेत, जॉईंट आहे याला. तर अशी लेस आहे या साडीची. तर ब्लाऊज म्हणजे शिवायचं राहिलेलं आहे याचं. तर ही एक अशी साडी आहे माझी, म्हणजे ऑरेंज येलो कलर आहे यामध्ये, थोडा उंचावली कलर. शाईन साडी आहे, म्हणजे शायनिंग मारते साडी. तर असं याला हँडवर्क आहे दिलेलं आणि काठ असे आहे त्याचे. आणि थोडी लेस म्हणजे रेड कलरची आहे, गोट त्याचा खालचा. तर ही साडी म्हणजे 1400 रुपयाची साडी आहे. जालन्याला घेतलेली आहे मुलचंदमध्ये. तर खूप छान साडी आहे. तर ही साडी महालक्ष्मीसाठी घेतली होती, म्हणजे गौराईसाठी नेसण्यासाठी. आम्ही म्हणजे दरवर्षी
घेत असतो आम्ही साड्या गौराईसाठी. तर 1 वर्ष माझी जाऊ घेत असते आणि 1 वर्ष मी घेत असते. तर 2 वर्ष झाले या साडीला. तर अशा पद्धतीची साडी आहे, राणी कलर आहे आणि हिरवी काठ आहे. तर हिरवा ब्लाऊज आहे. तर माझं ब्लाऊज शिवायचं राहिलेलं आहे. तर ही आहे लिलनची. तर अशा पद्धतीची आहे. तर एका साईडनं थोडे छोटे काठ आहे आणि एका साईडनं थोडे मोठे आहेत. तर अशा पद्धतीचे आहे. तर त्यावरचं पण असंच रेडीमेड ब्लाऊज आलेला आहे. तर म्हणजे लांब असं स्लीव आहे आणि लटकन दिलेले आहेत त्याला असे. तर अशा पद्धतीचे आहे. आणि ही पण आहे. ही माझ्या भावाच्या लग्नात घेतलेली होती मी. अगोदर होती मला नेटची. तर मग मी अगोदर म्हणजे नेटची लग्नाला लावायच्या वेळेस घातली आणि ही अगोदर घातलेली होती. तर ही 1700 रुपयाची साडी होती. मुलचंदमध्ये घेतलेली जालन्याला. तर छान असा फ्लावर आहे यावरती आणि हे नेट आहे अशा पद्धतीचे आणि ब्ल्यू कलरचं ब्लाऊज आहे. तर 2015 मधली साडी आहे. तर भरपूर दिवस झाले याला पण ही साडीला घ्यायला. तर ही पण एक साडी आहे लिलनची आणि त्यावरचं रेडीमेड ब्लाऊज. तर याला पाठीमागून हुका होत्या. तर मी आणि बोटनेक ब्लाऊज होता. तर मी असं म्हणजे त्याला कट करून असा गोल गळा केला आणि समोरून हुका लावल्या. तर ही पण गौराईसाठी मागच्या वर्षी घेतलेल्या साड्या आहेत. माझ्या जावेने घेतली होती जालन्याला. वरद म्हणून दुकान आहे त्यावरती घेतलेल्या आहेत. तर 2200 रुपयाची साडी आहे ती. 2200 रुपयाची एक साडी. तर पर्पल कलर आहे आणि रेड कलरची बॉर्डर आहे. तर खूप छान साडी आहे. तिला ड्रायक्लिंग करायचं आहे. खूप वेळेस नेसली मी ती. त्याला ओळे पडलेले आहेत आणि त्यावरचं ब्लाऊज लांब स्लीव. त्याला साडीतला कपड्याचा गोट लावलेला आहे मी अशा पद्धतीचा आणि गळ्याला सुद्धा अशा पद्धतीचा गोट लावलेला आहे. गोलगळा केलेला आहे. तर छान असा गोलगळा आहे आणि समोरून मी प्रिन्सेस कट शिवलेला आहे. तर मी घरीच ब्लाऊज शिवते माझे आणि दुसऱ्यांचे पण घेत असते आणि माझे मीच शिवत असते. तर ही आहे पार्टीवेअर साडी. तर खूप छान साडी आहे ही अशा पद्धतीची. तर त्याला असं बॉर्डर आहे. लेस खूप छान आहे याची आणि ऑरेंज आणि पिंक कलर आहे यामध्ये. तर खूप छान साडी आहे. म्हणजे कोणत्याही कार्यक्रमात जर मी नेसली तर सर्वांनाच आवडते ही साडी. खूप छान वाटते नेसल्यानंतर. आणि यावरचं ब्लाऊज वर्कचं आलेलं आहे. तर अशा पद्धतीचं म्हणजे कापड आलं होतं. तर मग मी त्याला घरीच स्टिच केलेलं आहे. तर असं बोटनेकचं शिवलेलं आहे आणि त्याला लेस आणि मधामध्ये असं बटन लावलेलं आहे. तर असा बोटनेक गळा केला होता त्याचा. स्लीवला अशी डिझाईन होती अगोदरच आणि समोरून पण असं वर्क आहे. तर असं फोटक्स शिवलेला आहे समोरून. पूर्ण वर्क आहे त्यावरती काचेचं. तर ही साडी 2000ला घेतली होती. 2021ला 2000
2100 रुपयाला घेतली होती साडी. म्हणजे असं आठवत नाही, 2000ला होती वाटतं. तर नांदेडला घेतलेली होती साडी. 2-3 वर्ष झालेली आहे या साडीला. तर खूप सुंदर साडी आहे. तर नांदेडला माझी बहीण राहत होती, तर तिच्याकडे गेले होते. तर मी म्हणजे मला आवडली ही साडी, तर म्हणून घेतली होती मी. तर खूप छान साडी आहे. आणि ही साडी या वर्षीच्या गौराईला घेतल्या होत्या आम्ही. तर 850 किंमत आहे या साडीची. तर खूप छान वाटतात. तर याच्यावरचं ब्लाऊज पण शिवायचं राहिलेलं आहे. शिवल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेलच. तर ही आहे नेटची साडी. तर 2013मध्ये माझ्या म्हणजे दीराच्या लग्नात घेतली होती. तर 3000ची साडी होती, लोणारला घेतलेली होती. तर असं वर्क आहे यावरती. खूप छान साडी आहे. मोरपंखी आणि येलो कलर आहे यामध्ये, 2 कलरमध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर साडी आहे. तर त्यामधलं ब्लाऊज आहे, मीच शिवलेलं होतं ते 2013मध्ये. तर तेव्हा मी नवीनच शिवत होते. अशा पद्धतीचं शिवलेलं होतं. आणि ही एक आहे नेटची. तर 2010मध्ये घेतलेली साडी आहे ही, म्हणजे पहिल्या संक्रांतीला माझ्या. तर असं पदरावती आहे वर. नेटमधून आहे ही साडी. आणि ही एक साडी आहे. तर अशी घरगुती ताईंकडे घेतलेली आहे लोणारला. तर 1600 रुपयाची साडी आहे ही. हिला पण 2 वर्ष झाले घेऊन. तर खूप सुंदर आहे. अशा पद्धतीची काठपदर साडी. त्यानंतर महालक्ष्मी म्हणजे गौराईसाठी घेतलेली साडी आहे 2-3 वर्षाच्या अगोदर. तर ही पण अशा पद्धतीची आहे. ऑर्गेन्झा आहे ही साडी. तेव्हा खूप ट्रेंड निघाला होता 2 वर्षाच्या अगोदर या साडीचा. तर ही अशा पद्धतीची साडी आहे. तर असे कोंडे आहे त्याला. तर यावरचं ब्लाऊज मला शिवायचं राहिलेलं आहे. आणि जी काठपदर साडी होती, म्हणजे ही यावरचं ब्लाऊज आहे हे. तर असं स्लीवला मी असे पोटली बटन केलेले आहेत. अशा पद्धतीचे. आणि समोरून प्रिन्सेस कट आणि बॅक नेक असा गोलच घेतलेला आहे आणि त्याला असा गोट लावलेला आहे मोरपंखी. ह्या वर्षी गौराईसाठी आम्ही अशा साड्या घेतलेल्या होत्या. कॉटनमधून आहे, थोडं मिक्स आहे, पॉलिस्टर कॉटन मिक्स. तर अशा पद्धतीचे आहे. तर ह्या पण 850 रुपयाला घेतलेली होती. यावरचं ब्लाऊज हे शिवायचं राहिलेलं आहे. तर शिवला तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर अशा पद्धतीचे आहे. तर खूप साऱ्या साड्या राहिलेल्या आहेत, पण व्हिडिओ मोठा होईल त्याकरता मी ते स्टॉप करते, एंड करते. आणि तुम्हाला माझ्या साड्याचं कलेक्शन आवडलं का ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि पुन्हा माझ्या साड्या पाहायच्या असेल तर मला कमेंट्स करा. तर मी पुन्हा असंच एक व्हिडिओ असंच पुन्हा व्हिडिओ घेऊन येईल. तर तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.